नाशिकच्या भावली धबधबा परिसरामध्ये पर्यटकांना मारहाण प्रकरणातील आणखीन एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये या हल्लेखोरांपैकी एकानं या पर्यटकाच्या चालत्या गाडीला लटकून हल्ला केला होता। या व्हिडिओमध्ये हल्लेखोर गाडीला लटकलेला दिसतोय आणि यानंतर काही अंतरावरच जाऊन तो लटकलेल्या गाडीवरनं महामार्गावर पडताना दिसतोय। आतापर्यंत या प्रकरणामध्ये पोलिसांनी 9 जणांना अटक केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे। अभिजित, अत्यंत धक्कादायक असं दृश्य आपण हे पाहतोय, अधिकची माहिती। नाशिक मुंबई महामार्गावरची ही दृश्य आहेत। भावली धरण परिसरामध्ये जो हल्लेखोरांनी हल्ला केलेला होता त्यानंतर पर्यटकांच्या गाडीचा त्यांनी जवळपास 30 ते 30 किलोमीटर पर्यंत पाठलाग केला आणि यापैकी एक हल्लेखोर थेट या पर्यटकांच्या गाडीला लटकलेला होता आणि गाडीतील पर्यटकांना तो बाहेर खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। महामार्गावरून ही गाडी जात असताना स्थानिक रहिवाशांनी हा व्हिडिओ चित्रित केलेला होता आणि या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की या हल्लेखोर त्या गाडीला लटकलेला होता, पर्यटकांना गाडीच्या बाहेर खेचण्याचा प्रयत्न करत होता। मात्र त्यानंतर गाडीने ज्यावेळेस वेग घेतला त्यावेळेस तो त्या ठिकाणी खाली महामार्गावर पडलेला या दृश्यांमध्ये दिसतोय। आतापर्यंत 9 जणांना या सगळ्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे। 3 आरोपी फरार आहेत आणि या फरार आरोपींचा सध्या पोलिसांकडून शोध घेतला जातोय आणि धक्कादायक बाब म्हणजे यापैकी जो एक फरार आरोपी आहे त्याच्यावर हत्येचा गुन्हा देखील दाखल असून तो सध्या जामिनावर बाहेर असल्याची माहिती। त्यामुळे आता पोलिसांकडून या फरार आरोपी पकडण्यासाठी देखील आता तपास पथकं रवाना करण्यात आलेली आहे आणि त्यांना देखील अटक करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सध्या सुरू आहेत। जी, धन्यवाद अभिजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।